गाडी पाठवलीस की नाही? पाठवली. शाबास. अरे आपलं पोरगं अमेरिकेहून येतंय म्हटलं. अमेरिकेच्या गारठ्यातून आल्यावर आपला सोलापुरी उकाडा त्याला गुदमरायला नको म्हटलं. तू ते एअर कंडिशन का काय म्हणतात ते बसवलंस का? बसवलं. शाबास. रुपा कुठे दिसत नाही रे? रुपा आणि अरे इकडे या. हे बघ रुपा, अगं तू या घरची की नाही थोरली सून हाय, तवा भाकर तुकडा वावळायचं काम तुझं. आणि आज आपल्याला अजिबात उसंत नाही बघ. अरे गौरव आला की आपल्याला की नाही हॉस्पिटल दाखवायला न्यायचंय त्याला. हॉस्पिटलची समधी तयारी झाली की नाही? झाली. शाबास. अरे तुझे थोरले काका आणि बाबा गेल्यापासून या डोळ्यांनी झोप पाहिली नाही रे. पाहिलं ते फकस एकच सपाट. ह्या गावामध्ये गोर गरिबांसाठी एक मोठं हॉस्पिटल उभं करायचं आहे आणि ते सपाट आज पूर्ण होते रे बाबा. संगमाई माते, अगं तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते म्हणूनच मी एवढा मोठा इडा उचलू शकले ग. असेच तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे ग माय. अगं हे रूपा उठ. हे ग काय? अगं मी तुझी सासू हाय म्हणून सारखं 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 पाया पडायचं वय. अगं मी बी माणूसच आहे ग. मी काय म्हणते, पाया पडाव तर देवाच्या, खरं खरं देवाच्या बी पाया पडू नये. अगं देवाने हा जो आपल्याला देह दिलाय ना, तो गोर गरिबांसाठी झिजवायचा. मग बघ तो कसा असा पटापट आशीर्वाद देतो ते. बरं आपल्याला गौरवच्या स्वागताची तयारी करायची आहे ना, चला जावं लागेल आपल्याला. तुम्ही वा पुढं, मी आलीच. अरे या अनिल. अरे ते गौरव आल्याबरोबर त्याला जुनी मोटर काढी लागेल ना त्याची. सर्व्हिसिंग झाली की नाही त्याची? झाली. शाबास. चल गोर गरिबांसाठी हा देह झिजवायला मी काय चंदन लागून गेले होय? हे समाजसेवेचे व्रत मी काही संगमाई मातेसाठी नाही करत. ते करते फक्त लक्ष्मीसाठी. जगात देव खूप असतील हो, पण माझा देव एकच, तो म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच पैसा. अहो तो माझ्या घरात असा ओसंडून वाहत राहावा म्हणून तर हे हॉस्पिटल बांधते मी. गावातली लोक पण ना अगदी मूर्ख आहेत. थोडस डोळ्यात कणव आणून काय बोललं ना, काळीच काढून ठेवतात हो हातावर. पण मला त्यांचं काळीच नकोय. मला हवाय त्यांचा फक्त पैसा. आणि म्हणूनच मी त्यांना संगमाई मातेचं मंदिरही बांधून दिलंय. हॉस्पिटल आणि मंदिर पैसा मिळवून देणार माझ्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू आहेत बरं. कधी कधी ना याचा अंगुलपणाचा लय कंटाळा येतो बघा. ते गावातले छोटे छोटे पोरं ना देवाक्का माई म्हणून जेव्हा माझ्या पायाला बिळगतात ना, त्या अजिबात मला आवडत नाही. आणि त्या बायका माझ्या पायाला स्पर्श करतात, तेही मला आवडत नाही. पण काय करणार, चांगुलपणाचा मुखवटा घातलाय ना, तो असा टरा 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 नाही ना फाडता येत. मला काय वाटतं, प्रत्येकाने आपल्या पायरीने वागावं. गरिबांनी गरिबाच्या पायरीने, आणि प्रत्येकाने आपल्या कुळाच्या पायरीने, आणि बायकांनी आपल्या चौकटीत राहा. पायरी आणि चौकट ज्यांनी मोडली, देवाक्कानी त्याला मातीत काढली. शाबास.